नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी जात आहे आज जंगलामधून आणि ही आणलेला आहे झोऱ्या। तर या झोऱ्यामध्ये आहे भाकर। तर माझे बाबा सकाळी कामाला गेलेले आहेत, त्यांनी भाकर नेली नाही आणि भाकर नेली नाही तर मला फोन केला की भाकर आणून दे म्हणले। बिगिन जायचं होतं म्हणून भाकर नेली नाही। तर मग आता मी भाकर नेऊन देत आहे मित्रांनो। फार काय दूर कामाला गेले नाही आहेत, इथंच आहेत मात्र तरीसुद्धा चला आता जाऊयात आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वाटेनं जाता जाता मित्रांनो एक सडक लागलेली आहे, म्हणजेच मेन रोड। तर बघू शकता कसा दिसत आहे, बघा तुम्हाला दाखवतो। असा आहे मित्रांनो मेन रोड, बघू शकता। इकडे जात आहे, इकडे पण जात आहे। फायनली मित्रांनो मी आता वावराच्या जवळच आलेलो आहे। वावर जास्त काही दूर नाही आणि इथं जांबाचे आंब्याचे झाडं लावलेले आहेत, ते तुम्हाला एकदा दाखवून टाकतो। आणि इथं हौद आहे, बघू शकता। हे आहे आंब्याचं झाड, हे आहे जांबाचं झाड, ते परत जांबाचं झाड, ते तिथे एक आंब्याचं झाड आहे, त्याला फुलवारा लागलेला आहे। आणि त्या तिथे एक आखाडा आहे भावांनो। तर त्या आखाडा कोणाचा आहे आपल्याला माहीत नाही, मी पहिली वेळेसच इकडे आलेलो आहे। आणि त्या तिकडे एक मळा आहे, बघू शकता। हे बघा, हे मळा आहे आणि ही इकडचा नजारा आहे असा। हे आंब्याच्या झाडाचा फुलवारा आणि हे इकडे टाळक्या आहे। इथं बघू शकता मित्रांनो हळद सुरू झालेली आहे। आणि इथं एक येळ्याचं झाड सांगितलं होतं माझ्या बाबांनी की येळ्याच्या झाडापाशी यायचं आहे, तर मी येळ्याच्या झाडापाशी आलेलो आहे। तर बघू शकता हे येळ्याचं झाड आहे मित्रांनो, याला घोपटुळं लागलेले आहेत। घोपटुळं तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन। आणि बघा कशी हळद आहे, कुठं कुठं हिरवी आहे, कुठं कुठं वाळली आहे। आणि फायनली येळ्याच्या झाडापाशी आलेलो आहे। हे बघा, हे आहे येळ्याचं झाड। तर घोपटुळं झूम करून दाखवतो, दिसत असतील तर सांगा कमेंटमध्ये, मला कार दिसत नाही आहेत। झाडाला घोपटुळं आहेत मात्र कॅमेऱ्यात दिसत आहेत की नाही ते मला माहीत नाही, कारण की ऊन असल्यामुळं मोबाईलचा कॅमेरा बरोबर मोबाईलमध्ये स्क्रीन बरोबर दिसत नाही आहे ऊन असल्यामुळं। ते तिकडे बघा, ते माझे बाबा आहेत आणि माझ्या बाबाचे मित्र तिकडे आहेत, बघू शकता। तर इथं झटका मशीन लावलेली आहे, हे बघा। आणि माझे बाबा कडबा बांधण्यासाठी आलेले आहेत, तर मला दिसत नव्हते इकडून यायचं नसल्यामुळं। आणि हे कोणाचं तरी टाळके आहे का त्यांचाच आहे आपल्याला माहीत नाही, कडबा बांधण्यासाठी आलेले आहेत माझे बाबा। तर बघा झटका मशीनमधून मी जात आहे, हे बघा हे कडबा बांधून ठेवलेला आहे। आणि त्या तिकडे मळा आहे एक, बघून घ्या। तर ही भाकर आहे, याच्यामध्ये सकाळपासून उपाशी आहेत, आता दुपार झालेली आहे। तर दुपारच्याला भाकर मी आणून देत आहे, म्हणजे मला उशीर झाला येता येता। बघून घ्या, ते मामा जे आहेत तर ते देखील पेंड्या बांधत आहे, त्यांचंच वावर आहे। आणि माझे बाबा देखील पेंड्या बांधत आहेत। भाकर कुठं पप्पा? हां, इकडे बघा मित्रांनो, इकडे एक मळा आहे आणि या मळ्यावर भाकर मला ठेवायची आहे ही। तर एकदा पेंडी बांधून दाखवा बरं। तर हे बघू शकता, हे आहेत दशरथ मामा आणि हे आहेत माझे बाबा। तर आता दशरथ मामा देखील पेंडी बांधून दाखवणार आहेत तुम्हाला आणि माझे बाबा देखील पेंडी बांधून दाखवणार आहेत। तर बघा कशी बांधत असतात पेंडी। हे असे 4-5 दांडे घ्यायचे हातामध्ये आणि नंतर कडबा जे आहे तर त्याच्या खालून घालायचे आणि अशी आवळायची आहे, बघू शकता। आणि आवळल्याच्या नंतर अशी मुरगाळून ठेवून द्यायची। आणि आता पेंडी झालेली आहे मित्रांनो, बघू शकता अशी पेंडी असती। तर मी काय कडब्याची पेंडी आणखीन बांधलेली नाही आहे, मला काय येत नाही कशी बांधतात। तर आता माझे बाबा बांधून दाखवणार आहेत की कशी बांधतात। बघा अशी बांधत असतात। माझ्या बाबाला बांधता येते कडब्याची पेंडी, त्याच्यानंतर गव्हाची पेंडी, आणखीन दुसरी पण पेंडी बांधता येते। म्हणजे दुसरी कशाची असते हो? हां, गवताची पण बांधता येते, मला गवताची बांधता येते आणि याची बांधता येते काय म्हणतात गव्हाची। मित्रांनो आता मी जात आहे ही भाकर, इकडे एक मळा आहे, या मळ्यावर अडकून ठेवण्यासाठी। कारण की आता काय करायचं आहे, मळ्याला भाकर अडकून ठेवायची आणि नंतर ते जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा ते खाणार आहेत। तर 3 वाजता जेवण करतात, सकाळपासून ते उपाशीच आहेत, तरीसुद्धा आता 3 वाजता जेवण करणार आहेत। तर चला दाखवतो, सकाळून गेले होते का नो शिळीपाती भाकर खाऊन। आणि इथे एक कुत्रं आहे, कुत्रं मला भुकल। हे बघा मित्रांनो, हे आहे मळा आणि इथं मला भाकर अडकून ठेवायची आहे। इथं कुत्रं देखील आहे, कुत्रं भाकर खाईल म्हणून मी अशी वरी अडकून ठेवतो का कुत्रं म्हणजे कुत्र्याची आगळ पुरत नाही मित्रांनो इतक्या वरी, बघू शकता। हां, इथं भाकर अडकून ठेवलेली आहे, नाहीतर परत खाईल, त्याच्यामुळं आणखीन वरी ठेवून देतो, नाहीतर इथंच राहू देतो, काय होत नाही इतक्या वरी पुरत नाही कुत्र्याची आगळ। आणि तुम्हाला आता मी मळ्यावर जाऊन दाखवणार आहे की बाजूचा नजारा कसा आहे। बघा चढत आहे मी मळ्यावरती, हे बघा मित्रांनो फायनली मी मळ्यावरती चढलेलो आहे। आणि असा आहे बाजूचा नजारा, ते तिकडे माझे बाबा काम करत आहेत आणि इथं कणसं टाकलेले आहेत या कडब्याचे।
हे जे कडब्याचं रान दिसत आहे तर हे यांचंच असेल असं मला वाटत आहे. तर मला इकडे एक छोटंसं येळ्याचं झाड आहे तर तिकडे जायचं आहे आणि त्या तिकडे एक येळ्याचं झाड होतं तिकडून मी आलेलो आहे आणि हे कशा झाड आहे ते जाऊन सांगतो तुम्हाला. मित्रांनो मी मळ्यावरती निवांतपैकी बसलेलो आहे बघू शकता. आणि हे जे मळा आहे तर जे बांबूचे लाकडं असतात म्हणजेच याचे येळूचे लाकडं त्याच्यापासून सुद्धा बनवलेलं आहे आणि हे जे कडबा आहे कडब्यापासून सुद्धा बनवलेलं आहे. दोन्हीपासून सुद्धा. आणि वासमारीचे लाकडं म्हणजेच गुलरछडीचे लाकडं असतात हे असे तर यांच्यापासून सुद्धा बनवलेलं आहे. याचे जाळे वापरलेले आहेत मळा करण्यासाठी. मित्रांनो आता मी काय करणार आहे तुम्हाला मळ्याहून जे कंस दाखवते तर ते कंस जवळून दाखवणार आहे. तर चला हे मळा कशासाठी राहते सांगतो मित्रांनो. हे आहे टाळक्या. तर टाळक्या सांभाळण्यासाठी टाळक्यामध्ये रोही येतात, डुकरं येतात, खाऊन जातात, धिंगाणा करतात. त्याच्यामुळं हे मळा असतंय. प्रत्येक शेतकरी करत असतो मळा. तर चला तुम्हाला हे कंस दाखवतो. असे इथं आहेत टाकलेले. हे बघा मित्रांनो हे आहेत कंस. तर बघू शकता असे आहेत. म्हणजे हे ज्वारीचे कंस आहेत की टाळक्याचे आहेत माहीत नाही. या दिवसामध्ये तर टाळक्याच पेरतात लोक. मग हे टाळक्याचेच असतील. तर मित्रांनो आता मी आलेलो आहे त्या झाडापाशी. तर या झाडाचं नाव मला माहीत नाही आहे. हे बघू शकता हे झाड आहे ते आणि फार थंडीगार अशी सावली आहे. इथं कुटार आहे आणि मला वाटत आहे इथंच या झाडाखाली झोपी जावं. मात्र मी काय झोपायसाठी आलो नाही आहे. मला परत जायचं आहे घरी. आणि सावली एकदम थंडीगार आहे मित्रांनो या झाडाची. आणखीन बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला इथं बघू शकता मित्रांनो मी आलेलो आहे गव्हाच्या रानामध्ये. आणि गव्हाच्या रानामध्ये सुटलेलं आहे वारं देखील फार थंडगार लागत आहे. आणि हे गहू देखील त्या मामाचाच आहे. माझ्या पप्पासोबत काम करू लागले त्या मामाचाच, कारण की वावर त्यांचा आहे ना. तर चला तुम्हाला गहू दाखवतो मस्तपैकी. तर बघा मित्रांनो गहू कसा वाऱ्यावरती डुलत आहे, हलत आहे, इकडं तिकडं पळत आहे. तर हे गव्हाचं रान फारच सुंदर दिसत आहे आणि वारं फार थंडगार सुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे गहू देखील डुलत आहे. आणि हे जे गहू आहे मित्रांनो तर गहू कवळा आहे म्हणजेच निबर झालेला नाही आहे. हे हिरवाच गहू आहे. आणि तुम्हाला या इकडची हळद दाखवतो. ही हळद देखील त्यांचीच आहे त्या मामाची. तर मित्रांनो हे बघू शकता इकडे गहू आहे त्यांचाच तुम्हाला दाखवला आणि ही हळद आहे त्यांचीच. बघा अशी हळद आहे. आणि हळदीमध्ये तणकट देखील भरपूर आहे, गांजरगोटा. त्याच्यानंतर दुसरे झाडं इथं बघा एक टमाट्याचं झाड आहे. हे बघा हे टमाट्याचं झाड आहे. आणि हे टमाटे मित्रांनो फारच खायला गोड लागतात. तुम्हाला खाऊन दाखवतो. हे बघा हे टमाटा आहे आणि मी हे टमाटा खाऊन घेतलेलं आहे. आणि हे आहे एक वांग्याचं झाड. हे वांग्याचं झाड फार मोठं आहे. एकच आहे नाही दोन आहेत. याला असे वांगे लागले आहेत बघा. हे वांग, हे एक वांग, हे एक वांग आणि हे असे हळद. तर मित्रांनो आता मी हरभऱ्याच्या रानामध्ये जात आहे. ते म्हणले होते की हरभरा देखील आहे आणि हरभऱ्याचा देखील व्हिडिओ काढ. माझे पप्पासुद्धा म्हणला हरभरा आहे, हरभऱ्याचा व्हिडिओ काढ. इकडं मी तुम्हाला दाखवलेली आहे हळद. ही हळद आहे आणि इकडं गहू आहे. तर या गव्हाच्या आणि हळदीच्या धुऱ्यावरून वाढ जाती ती म्हणजे हरभऱ्याच्या रानात. तर चला तुम्हाला हरभऱ्याचं रान दाखवतो. एक ढीग मारून ठेवलेला आहे आणि कोठं कवळं म्हणजे वल्ला हरभरा आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. इथं पळसाला फुलं आलेत ते देखील तुम्हाला दाखवतो. हे बघा हे पळसाला फुलं आलेत. इथं मित्रांनो एक पपईचं झाड आहे आणि या झाडाच्या वरी दुसरं झाड म्हणजे हे आहे बाबळीचं झाड. आणि बाबळीचं झाड दिसायला फार सुंदर दिसत आहे. फार सुंदर म्हणजे फार सुंदर. आणि सावली देखील फार सुंदर आहे याची थंडीगार अशी. इकडची हवा थोडी थंडीगारच आहे मित्रांनो, कारण की इकडे गहू पेरलेला आहे, रानं पेरलेलं आहे, त्याच्यामुळे ही हवा थंडीगार आहे आणि एकदम शुद्ध हवा आहे. आता मित्रांनो मी तुम्हाला नेणार आहे हरभऱ्याच्या रानात आणि तुम्हाला नेण्याच्या अगोदर मीच जाणार आहे हरभऱ्याच्या रानात. तर आता मी हरभऱ्याच्या रानात आलेलो आहे आणि इकडे हरभरा आहे. हे बघू शकता हे हिरवा हरभरा आहे आणि त्यांचा स्वतःचाच हरभरा आहे. तर तुम्हाला देखील दाखवतो. आणि हे बघा हे आहे टाळक्या. तर हे टाळक्याचं कणीस आहे. तर हे कणीस वाकलेलं आहे बघू शकता. याच्यात मध्ये ही गोंडा आहे, असे फुलं असतात बारीक बारीक फुलवरा. तर तुम्हाला हरभरा दाखवतो. तर असं आहे मित्रांनो हरभरा बघू शकता. असं म्हणजे एकदम नंबर एक सुंदर छान. आणि याला असा घाटे आलेले टाळ आलेला आहे. मात्र हे थोडं कवळं हरभरा आहे. त्या तिथं थोडं दाट आहे आणि इकडं थोडं साधारण आहे. तरी देखील छानच आहे. आणि यांनी याच्यामध्ये हे लावलेलं आहे म्हणजेच कडबा म्हणजेच टाळक्या पेरलेला आहे याच्यामध्ये. आणि बघा असा हरभरा आहे सुंदरच्या सुंदर. हे इथं पिवळं पडलेलं आहे थोडं थोडं. हे काही दिवसामध्ये वाळणार आहे. आणि कोठं हिरवा आहे ते देखील काही दिवसामध्ये वाळणारच आहे. तर तुम्हाला दिसत असेल हे हरभऱ्याचं रान. आणि हे एक तास याचं आहे म्हणजेच कडब्याचं नाही टाळक्याचं. वाळल्याच्या नंतर याला कडबाच म्हणत असतात, तसं काय नाही. तर मित्रांनो मी आता हरभऱ्याच्या रानातून जात आहे.
त्यांनी हरभऱ्याचा एक ढीग मारून टाकलेला आहे, तर त्या ढिगाकडती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुरीचा देखील ढीग मारलेला आहे त्यांनी, तर तुरीच्या ढिगाकडती देखील जात आहे मी. मात्र मी वाट चुकलेलो आहे, धुऱ्यावर फार आयचं नसल्यामुळं मला जिथून आलतो तिथूनच जावं लागेल परत. तर हे आहे मित्रांनो यांचं तुरीचं रान. तर बघू शकता हे तुरीचे झाडं आहेत. तर तुम्ही म्हणसाल इकडची तूर कापली आणि ही तूर काऊन कापली नाही. तर मित्रांनो या तुरीला न कापण्याचं कारण हे आहे, तर या तुरीला शेंगा आले नाही आहेत, नुसतं झाडे कापून काय करायचं फालतूमध्ये, तर त्याच्यामुळं यांना कापलं नाही. आणि याच रानामध्ये हरभरा होतं आणि ते ढीग इकडं मारून ठेवले आहे बघू शकता. तर त्या ढिगाकडे मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे की कसं आहे. फायनली मित्रांनो मी आलेलो आहे हरभऱ्याच्या ढिगापाशी. तर हे बघू शकता हे हरभऱ्याचा ढीग आहे आणि असा हरभरा आहे मित्रांनो, बघून घ्या, एकदम सुंदर, एकदम छान. याची पानं गळून गेल्यामुळं असं छान दिसत आहे हे बघा. आणि तुम्हाला तुरीचा ढीग दाखवतो. तुरीचा ढीग इकडं आहे, थांबा, हे बघा, हे तुरीचा ढीग आहे आणि तुरीच्या ढिगावर सरड्या होता, सरड्या गेलेला आहे मधामध्ये. असा तुरीचा ढीग आहे मित्रांनो. हे इकडं तुरीचा ढीग आणि इकडं हरभऱ्याचा ढीग आणि या दोन्हीच्या मधात मी आहे. हरभऱ्याचा ढीग असा दिसत आहे एकदम सुंदर आणि तुरीचा, कुठे तुरीचा, हां हे तुरीचा ढीग असा दिसत आहे. तुरीचा याच्यापेक्षा भारी दिसत आहे आणि हरभऱ्याचा देखील असा दिसतंय. थांबा तुम्हाला दाखवतो मस्तपैकी, हे बघा असा दिसत आहे. नाहीतर इकडून दाखवतो, जिकडून ऊन येत आहे इकडून एकदम HD दिसतंय, HD. हे बघा असा दिसतंय. आणि मित्रांनो इथं सुद्धा एक मळा आहे. तर हे मळा देखील त्या मामाचाच असेल माझ्या मताने, मला काही माहीत नाही कारण की मी इकडं काही येत नसतो दररोज. बघा हे मळा आहे, त्याच्यानंतर हे एक ढीग, हे एक ढीग आणि हे सोयाबीनचा ढीग होता वाटते अगोदरचा. तर मित्रांनो मला लागली होती हिंडून फिरून तहान. तर हे मळा आहे, तर या मळ्याखाली काही मला हंडा मिंडा काही दिसलेलं नाही आहे. आणि मग मी म्हणलं मला तहान लागलेली आहे, फोन लावून पप्पाला पाणी कुठे आहे. तर पप्पा म्हणले तिथे एक नळी आहे, एक बेंड आहे. तर हे बघू शकता ही नळी आहे आणि बेंड देखील तुम्हाला दाखवतो, थांबा. तर ते फिरवायचं म्हणलं तिथे एक हे आहे बटन, तर ते बटन फिरवल्याच्या नंतर या नळीत पाणी येते. मित्रांनो पाणी कसं येत आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता ही नळी आहे आणि हे बेंड आहे, तर या बेंडामधून पाणी येणार आहे. सॉरी हे जे बटन आहे, तर हे बटन फिरवल्याच्या नंतर पाणी येणार आहे या नळीत. तर बघा इकडं फिरवतो आणि तिकडे बघा पाणी. आता बंद करतो, इकडं पाणी बंद, फिरवतो, पाणी फिर सुरू. आणि सुरुवातीला म्हणा मित्रांनो थंड पाणी येत नाही, गरम पाणी येत आहे कारण की नळी तपलेली असती. आणि असं पाणी आहे मित्रांनो, फारच अलग ट्रिक आहे आणि मी आता हे पाणी पिणार आहे. तर कसं पितात ते देखील दाखवतो. तर फायनली मित्रांनो मी पाणी पिलेलं आहे आणि या नळीतलं पाणी असं येतंय, बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर चला आता मी काय करणार आहे, या नळीला बंद करणार आहे. तर मित्रांनो मी नळीला केलेलं आहे बंद आणि आता जात आहे मी आणखीन खाली. तर विहीर दाखवणार आहे मित्रांनो मी तुम्हाला यांची. तर चला सुरुवातीला मी काय केलं होतं मित्रांनो, ती जे नळी आहे तर डायरेक्ट पाणी पिऊ म्हणलं, अशी तोंडामध्ये ठेवली आणि बटन सुरू केलं, म्हणजे ते हे फिरवलं. अहो पाणी इतक्या स्पीडने आलं डायरेक्ट, ते पोटातली आपली नळी असती ती डायरेक्ट नळी दुखायला लागली त्या नळीमुळं. तर मग काय केलं, तिची स्पीड कमी केली, मग पिलं मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला मी पाणी पिताना दाखवू शकलो नाही. तर चला इथे एक बोरीचं झाड आलेलं आहे. या बोरीला काही बोरं आहेत की नाहीत मला माहीत नाही आहे. हे बघा हे बोरीचं झाड आहे आणि मला बोर गवसलेलं आहे, एकदम चांगलं बोर आहे. याला खाऊन घेतो. ही बोर मित्रांनो फार गोड आहे आणि सुंदर आहे, एकदम टेस्टी भावांनो, एकदम टेस्टी. इथे एक मसडण गाय बांधलेली आहे. तर ती गाय नका, सॉरी मसड ओरडत आहे, तर तिकडे मी जाणार आहे. आणि मला एकच बोर गवसलं मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, मात्र गोड लागलं. आणि बाकीचे बोरं इथे पडून गेले, सडून गेलेत खाली. हां परत एक गवसलं, थांबा, सॉरी नाही गवसले बोर. हे बघा हे गवसले, खाऊन घेतो याला बी, काय टेन्शन घेऊ नका. मित्रांनो आज मला अतिशय जास्त मजा येत आहे. त्या नळीतून पाणी आले एकदम गजब अजब स्टाईलमध्ये, म्हणजे मी आजवर कधीच बघितलं नाही आहे ना तसं, त्याच्यामुळं. आणि इथं बघा एक शेवग्याचं झाड लावलेलं आहे, त्याला शेवगाच म्हणतात. शेवग्याचं आहे का दुसरं आहे मित्रांनो, माझ्या मताने तर शेवग्याचंच आहे, असंच राहते शेवग्याचं. मात्र बघूयात कशाचं असो, काय घेणं देणं नाही. आणि इथे कडीपत्त्याचं झाड आहे, कडीपत्ता, हे कडीपत्त्याचं झाड आहे बघा. आणि आता मी मसडीकडे जात आहे, चला. हे बघू शकता हे आहे रामफळीचं झाड आणि याला रामफळं लागत आहेत, हे बघू शकता असे. तर मित्रांनो हे आहे कानू त्या मामाचं घर. तर बघू शकता असं शेड आहे पत्राचं
आणि म्हशीची कारवड अशी ओरडत आहे. कारवड म्हणतात का रेडको म्हणतात काय माहीत नाही आपल्याला. आणि त्या लिंबाच्या झाडाखाली एक मसड बांधलेली आहे. आणि इथंच एक गायसुद्धा बांधली होती. माझा बाबा म्हणू लागला गाय देखील बांधलेली आहे. तर मसडच बांधलेली आहे. हां, गाय बांधलेली आहे मित्रांनो हौदावरती. इकडे बघा, ही हौद आहे. या इकडे गाय बांधलेली आहे. आणि हे आहे लिंबोणीचं झाड. हिला एकच लिंबू आलेलं आहे. ही इकडे कारवड आहे की हो, ही गाय म्हणायलो मी, कारवड निघली. हे बघा असा हौद आहे. आणि हे आहे बोरीचं झाड. हे बोरीच्या झाडाला काही हे नाही. आणि ही गाय मला बघून बुजाडत आहे, म्हणजे घाबरत आहे. आणि ती मसड त्या लिंबाच्या झाडाखाली बांधलेली आहे. वाळल्या लिंबाच्या झाडाखाली, म्हणजे त्याला पानं आले नाहीत. आणि त्या तिथं मित्रांनो बंधारा आहे. बंधारा काही पण म्हणा मित्रांनो, आज मी इतकी मजा करत आहे की नाही, फारच जास्त मजा होत आहे मित्रांनो. आणि इथं बघू शकता एक बाज आहे. तर याला लोक पलंगच म्हणतात, तर मी म्हणून टाकतो बाज. आणि याच्यावरती झोपतो. आणि दुसरी गोष्ट, इथे एक येळ्याचं झाड आहे. ते येळ्याचं झाड देखील दाखवतो. आणि मला म्हणजे आज अति आनंद झालेला आहे. फारच मजा येत आहे. हे आहे मित्रांनो येळ्याचं झाड. तर बघू शकता असं येळ्याचं झाड आहे. हे बघा, त्याला घुपटुळं मोठमोठाले घुपटुळं लागत आहेत. जर हे शेळीनं घुपटुळं खाले तर शेळीच्या गळ्यामध्ये देखील अडकू शकतात. एवढाले मोठमोठाले घुपटुळं आहेत. लिंबा एवढाले घुपटुळं आहेत मित्रांनो इथलचे. तर तुम्हाला दाखवतो. इथं जवळच एक आहे. हे बघू शकता असा खाली कसा सडा पडत आहे या घुपटुळ्याचा. माझ्या शेळ्याला घेऊन जावं वाटायला झोऱ्या भरभरू. मात्र बेजारीला काय धन, कारण की फारच हे असतात ना हे जड. हे बघू शकता असे घुपटुळं इथं. भावांनो, मी जात आहे आता बंधाऱ्याकडती. आणि बंधाऱ्यावरती आलेलो देखील आहे. बघू शकता, थांबा तुम्हाला बंधारा दाखवतो. असा बंधारा आहे मित्रांनो, छोटासा बंधारा आहे. इकडून वड्याचं पाणी येतंय आणि वड्याचं पाणी इकडे खाली जाते. आणि बघा हे बंधाऱ्यावरती हे ठुलेलं आहे. असं याच्यावरून जायचं आहे. आणि मी जात देखील आहे. थोडं अलगच वाटत आहे याच्यावरून जाताना. आपल्याला वाटते की पडतो. आणि इथून बघू शकता हे इथं खाली सुद्धा एक असंच लावलेलं आहे. की कशासाठी लावले आपल्याला माहीत नाही आहे. आपण बंधाऱ्याच्या खाली उतरूयात. आणि बंधारा असा आहे भावांनो, एकदम सुंदर, एकदम छान. आज मला नवीन आणि अलग आणि खूप छान गोष्टी बघायला भेटत आहेत. त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावरचं हास्य फार वाढलेलं आहे मित्रांनो. इथे त्या बंधाऱ्यावर थोडासा गज होता. त्या गजाला मी काय केलेलं आहे, म्हणजे गज नाही इंगल आहे. त्या इंगलला मी काय केलेलं आहे, मोबाईल ठेवलेला आहे. आणि खाली उतरून मस्तपैकी एन्जॉय करत आहे. तर चला मी आता तुम्हाला वरी चढून दाखवणार आहे कसं चढतात. बंधाऱ्यावर आल्याच्या नंतर असं उंच उडी मारायची आणि असं चढायचं. तर मी चढलेलो आहे. बंधारा काय जास्त उंच नाही आहे. आता मित्रांनो जास्त टाइमपास न करता मी तुम्हाला दाखवणार आहे विहीर. तर मी काय टाइमपास करायला आलो नव्हतो, मात्र इकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत शेतामध्ये. बंधारा आहे, विहीर आहे, त्याच्यानंतर हळद आहे, गहू आहे, हरभरा आहे, हरभऱ्याचे ढिगं आहेत, मळं आहे, ते बेंडामधलं पाणी अलग स्टाईलमध्ये येत आहे ते देखील आहे, गाय आहे, हे ढोरमिरं आहेत. त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकलो. आणि माझा फार वेळ गेलेला आहे याच्यामध्ये. मात्र फारच एन्जॉय करत आहे मी. एकटाच आलेलो आहे आणि खूपच मजा येत आहे भावांनो. तर आता मी तुम्हाला विहीर दाखवणार आहे. बघू शकता असं पडीत जागा असल्याने आहे, म्हणजे पडीत नाही, थोडंसं आयचण वगैरे आहे. आणि इथं विहीर आहे. तर बोरीच्या पालव्या आहेत इकडं. तर चला तुम्हाला दाखवतो मी विहीर कशी आहे, कशी नाही, सुंदर आहे का नाही. तर सुंदरच आहे विहीर आणि फारच छान आहे. बघू शकता भावांनो अशी विहीर आहे, एकदम झकपक आणि फार अशी सुंदर विहिरीला पाणी देखील आहे. आणि याच विहिरीचं पाणी तर मी तिथं पित होतो ना पुंगळीना, म्हणजे दाखवत होतो पुंगळीतून पाणी येऊ लागलं ते. तर इथलचं पाणी तिथं जाते. बघून घ्या अशी खडकातली विहीर आहे ही, दगडातली. फार सुंदर, फार छान आहे. आणि हे पाझऱ्याचे पाणी आहे की झऱ्याचं आहे माहीत नाही आपल्याला, मात्र विहीर एकदम छान आहे. तर मित्रांनो बघू शकता आता मी विहिरीच्या जे कडा असते त्या कड्यावरती बसलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक चिचचं झाड आहे. चिचा बघून कोणाच्या पण तोंडाला पाणी सुटते, माझ्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर ते तिकडे जाणार आहे मी चिचाकडं. जर चिचा असल्या तर खाणार देखील आहे, दाखवणार देखील आहे. फक्त हाताला आल्या तरच बरं का, नाहीतर उगा फालतूमध्ये बेजार कशाला मी बी. फार कमी रानामध्ये मित्रांनो इथं हळद आहे. बघू शकता इकडं हरभरा पेरलं होतं ते तुम्हाला घर दाखवलेलं सुरुवातीला. आणि हे इकडं चिचाचं झाड आहे. चिचा आहे, भरपूर आहे. जर खालून हाताला आली तर मी तुम्हाला तोडून खाऊन देखील दाखवणार आहे. तर चला. तर हे आहे मित्रांनो चिचाचं झाड. आणि चिचाच्या झाडाच्या सावलीत गेलेलो नाही मी आणखीन, कारण की इथं आयचं आहे थोडंसं. आणि मला वाटलं की चिचाच्या झाडावर चढावं लागेल चिचा खाण्यासाठी. तर इथं बघू शकता इथं एक चिचा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे बघा, या इथे एक चीच दिसत असेल. आणि त्या तिथे एक मोठा आकुडा आहे, ते बघू शकता.
हे आकुडा दिसत असेल तुम्हाला, तर मी झाडावर जाऊन एक आकुडाचं चिचं तोडतो आणि तुम्हाला दाखवतो खाऊन, कारण की फार मजा येते. आणि चिचाची सावली काय तितकी थंडगार लागत नाही आहे मला, बाकीच्या झाडांची सावली फार थंडी लागत होती. तर मित्रांनो, मी आलेलो आहे लोकांच्या वावरामध्ये. आणि तुम्ही म्हणत असाल तू लोकांच्या वावरात आलेला आहे आणि दुसऱ्याचा चिचाच्या झाडावर चढून तू चिचा खाणार आहे. तर तसं नाही, न विचारता खाणार आहे असं तुमचं म्हणणं असेल. न विचारता मी काहीच खात नाही मित्रांनो लोकांच्या वावरातलं. तर चला आता मी काय करणार आहे, चिचावर जाणार आहे आणि मोबाईल खाली ठेवणार आहे आणि एक आकुडा तोडून आणणार आहे चिचाचा आणि खात बसणार आहे, कारण की मजा येते चिचा खायला. हे बघा मित्रांनो, इतक्या चिंचा मी तोडलेल्या आहेत बघू शकता. आणि ही एक छोटीशी चिंच आहे, तर या चिंचेला मी खाणार आहे. आणि चिंचा बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंय, माझ्या देखील सुटलं होतं. तर मी लगेच त्यांना फोन लावला, चिचा खाऊ का म्हणलं. ते म्हणले खा. हे असं झाड आहे मस्तपैकी सुंदर असं, आणि याला चिचा होत्या आणि ह्या आहेत. तर मित्रांनो, या चिंचेला मी आता खाणार आहे. बघा कसं खात असतात. चीज खाऊन मित्रांनो लयच मजा येते, कारण की फारच स्वादिष्ट लागते चीज. मित्रांनो, मी चीज खाऊन टाकतो. चला आता जाऊयात घराला, कारण की वेळ झालेला आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे आहे पार्लेजी पुडा. तर पप्पानी भूक लागली होती सकाळी, तर यालाच खाल्लं होतं आणि 2-4 आणले होते वाटते. तर त्याच्यातला एक पुडा उरलेला आहे आणि याला आता मी खाऊन टाकणार आहे. तर बघा कसा खातो. खाता का भावांनो पार्लेजी? मी तर खाणार आहे, मात्र तुम्हाला काही भेटत नाही, कारण की मी काही मोबाईलच्या बाहेर निघून तुम्हाला असं देऊ शकत नाही खायला. त्याच्यामुळं मीच खातो, तुम्ही घरी इकट घेऊन खा. मित्रांनो, पार्लेजी मिरलेजी खाऊन आता मी जात आहे पाणी मिनी पिऊन घरा करती. तर पार्लेजी खाण्याच्या अगोदर मी पप्पाला फोन केला, म्हणलं की पार्लेजी आपलाच आहे का? तर मग म्हणले हो आपलाच आहे. मग खाऊन घेतला. तर चला आता जाऊयात घराला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत.